वेलकम बॅक वन्स अगेन इनटू द एच डी ट्युटोरियल. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. नाव दिस इज द 8 नंबर पार्ट ऑफ द चॅप्टर नंबर 4. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण चॅप्टर नंबर 4 मधले बरेचसे पार्टचा अभ्यास केला आहे. आज आपल्याला बघायचं आहे इंटरफेसिंग द 16:2 LCD डिस्प्ले. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा पण कंट्रोलर यूज करत असतो, या कंट्रोलरचं आउटपुट आपल्याला बघायसाठी आपण वेगवेगळे आउटपुट डिव्हाइसेस बघत असतो. तर त्याच्यामध्ये एल-ई-डी आहे, स्टेपर मोटर आहे, डीसी मोटर आहे आणि एल-सी-डी एक आहे. 7 सेगमेंट आहे. आता एल-सी-डीमध्ये खूप साऱ्या एल-सी-डी त्याच्यामध्ये आपण 16:2 चा एल-सी-डी बघतोय. 16:2 एल-सी-डी म्हणजे याच्यामध्ये 2 रो असणार आहे आणि असे 16 कॉलम असणार आहे. म्हणजे 16 कॅरेक्टर याच्यात बसतील. ठीक आहे. तर यामध्ये एक-एक गोष्ट आपण बघत जाणार चला. तर मग a 16:2 LCD, a character that display the 16 character per line and there are the two lines. It is the based on the Hitachi HD 44780 controller. आता यामध्ये बघा एकूण या LCDला 16:2 च्या LCDला एकूण पिन्स किती असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याला एकूण 16 पिन आहेत. त्याच्यामध्ये 2 ज्या पिन आहे ते बॅकलाइट एल-ई-डीच्या पिन आहे 15 आणि 16 नंबरच्या. म्हणजे ह्या ठिकाणी पिन नंबर 1 चालू केले तर इथे 16 पिन आहे. याच्यामध्ये 15 आणि 16 ह्या ज्या ब्लॅक लाईटच्या एल-ई-डी पिन्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲक्चुअली पर्टिक्युलरली तुम्हाला इथे दिसेल का पिन नंबर 15 आणि 16 हे काय बॅकलाइटच्या पिन्स आहे. पिन नंबर 7 पासून ते 14 पर्यंत ह्या डेटा पिन्स आहे. पिन नंबर 1 ही व्ही-सी-सी आहे. सॉरी पिन नंबर 1 ग्राउंड आहे. पिन नंबर 2 ही व्ही-सी-सी आहे आणि पिन नंबर 3 ही कॉन्ट्रास्ट लेव्हल सेट करण्यासाठी आपण यूज करतो. नंतर एक आर-एस पिन आहे, आर-डब्ल्यू आहे आणि अनेबल आहे. एल-सी-डीला अनेबल किंवा डिसेबल करायचं असेल तर अनेबल पिन यूज करतात. आर-एस पिन म्हणजे तुमचं कमांड रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर आहे. एल-सी-डीवरती राईट करायचं का रीड करायचं याच्यासाठी आर-डब्ल्यू पिन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही डायग्राम आहे. आता आपण बघूया. आपण प्रॅक्टिकली आपण बघताना याच्यामध्ये तुम्हाला जरा व्यवस्थित समजेल. तर यामध्ये बघा, आता आपण बघितलं होतं का पिन नंबर 15 आणि 16 या बॅकलाइटच्या पिन्स आहे. व्ही-सी-सी आणि ग्राउंड. त्याच्यानंतर बघा यामध्ये पिन नंबर 1 जी आहे ती तुमची व्ही-सी-सी आहे. पिन नंबर 1 एक मिनिट इथे दाखवतो तुम्हाला मी. ओके. पिन नंबर 1 ही ग्राउंडची पिन आहे. ओके. पिन नंबर 1 आहे. त्याच्यानंतर ही पिन नंबर 2 आहे आणि ही पिन नंबर 3 आहे. ठीक आहे. मग पिन नंबर 3 ही तुमची कॉन्ट्रास्ट लेव्हल आहे. त्याच्यानंतर ही पिन नंबर 4 आहे. ही पिन नंबर 5 आहे आणि पिन नंबर 6 आहे. नंतर ही 7 पासून तर ह्या 14 पिन्स आहे आणि हे 15 आणि 16 आहे. तर या पिन असं डिस्कस करायचं काय मीनिंग आहे बघा बरं. तर आपल्याला एक्झामला असं विचारतात पिन नंबर 3 ही काय आहे? व्ही-ई आहे. व्ही म्हणजे बघा इथे आता आपण एक-एक बघत जाऊया. सगळ्यात पहिले तुमची ग्राउंडची पिन होती. दुसरी व्ही-सी-सी पिन आहे. तिसरी व्ही-ई पिन म्हणजे कॉन्ट्रास्ट लेव्हल सेट करण्यासाठी आहे. नंतर पिन नंबर 4 ही आर-एस आहे. आर-एस म्हणजे काय? कमांड रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर. कुठल्या-कुठल्या टाइपच्या कमांड असतात? एल-सी-डी ऑन करा, कर्सर ऑन करा, कर्सर ब्लिंक करा. ओके. एल-सी-डी ऑन, कर्सर ऑन. नंतर रीड राईट आहे. रीड राईटमध्ये राईट करायसाठी तुम्हाला 0 पाठवावं लागतं. रीड करण्यासाठी तुम्हाला लॉजिक 1 पाठवावा लागतो आणि एल-सी-डीला अनेबल डिसेबल करण्यासाठी एनेबल ही पिन आहे. तर मोस्टली आपण काय करत असतो? राईटच करत असतो. त्याच्यामुळे आर-डब्ल्यू पिन ही काय केली या ठिकाणी बघा डायरेक्टली ग्राउंड करून टाकली. नंतर पोर्ट बी0ला तुम्ही आर-एस लावलंय, बी1ला तुम्ही अनेबल पिन लावलेली आहे. नंतर ह्या ज्या आहे या डेटा पिन्स आहे. या डेटा पिन्स तुम्ही या अशा पद्धतीने तुम्ही इथे कनेक्ट केलेल्या आहे. ठीक आहे. नंतरून व्ही-सी-सी, ग्राउंड आणि कॉन्ट्रास्ट लेव्हल सेट करण्यासाठी पोटेन्शिओमीटरने आपण करतो. त्याच्यानंतर कंट्रोलरच्या 2 पिन आहे. पिन नंबर 11 आणि 31 ग्राउंड करायच्या आहे. 10 नंबरला व्ही-सी-सी द्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पिन नंबर 9 ही रिसेट पिन आहे आणि 12 आणि 13 ही काय आपले क्रिस्टलच्या पिन्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झामला जे प्रश्न विचारतात ते असं असतात का ड्रॉ द diagram to interface the LCD to the controller.
तुम्हाला कंट्रोलरला इंटरफेसिंगची ही डायग्राम अपेक्षित आहे. ह्या डायग्रामला 2 मार्क आहे. ओके. तर 2 मार्क पुढे काय, जर तुम्हाला 2-2 मार्काचा 4 मार्काचा जर तुम्हाला प्रश्न आला, तर 2 मार्क डायग्रामला असतील आणि उरलेले 2 मार्क तुमच्या प्रोग्रामसाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्राम हे खूप ईझी आहे. तुम्हाला हा प्रोग्राम टप्प्याटप्प्यात लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी. हा जो आहे, हा एक पार्ट आहे कमांड डेटा रजिस्टरचा. त्याच्यानंतर हा कमांड रजिस्टरचा पार्ट आहे. नंतर हा आपला डेटा आपण पाठवायचा एक पार्ट आहे तिसरा, आणि हा LCD इनिशियलायझेशनचा पार्ट आहे. चला आता वन बाय वन एक एक बघत जाऊया. सगळ्यात पहिले तुम्ही हॅश इन्क्लूड avr.h ने तुम्ही सगळ्या फाईल लायब्ररी फाईल इन्क्लूड केल्यात. नंतर क्रिस्टल डिफाईन केला, टाइम डिले लायब्ररी डिफाईन केली, टू इनिशियलाइज द LCD. या ठिकाणी LCD वाईड LCD कमांड अनसाइन कॅरेक्टर व्हॅल्यू कमांड या पद्धतीने तुम्ही त्याला देणार आहात. याच्यामध्ये डेटा टाकण्यासाठी LCD अंडरस्कोर डेटा अनसाइन कॅरेक्टर अँड व्हॅल्यू सांगणार आहात. देन वाईड LCD प्रिंट द स्ट्रिंग. देन टू इन यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, का LCD इनिशियलाइज केला. टू प्रिंट द LCD, आता इथे MGTech आपण टाकत आहोत. इथे दुसरंही तुम्ही प्रिंट करू शकताय. जे पण काय आपल्याला प्रिंट करायचं असेल. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिले तुम्ही काय केलंय, तर कमांड रजिस्टर, डेटा रजिस्टर आणि स्ट्रिंग या 3 गोष्टी आपण इथे एक्स्ट्रा ॲड केलेल्या आहे आणि इनिशियलाइज द LCD. आता आपण काय करतोय, सगळ्यात पहिले इनिशियलायझेशनचं काम करतोय. मग इनिशियलायझेशनमध्ये आपण डेटा असा तुम्हाला जो पण काही डेटा टाकायचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही टाइप करू शकताय. LCD वाईड द LCD इनिशियलाइज हिअर पोर्ट बी आणि पोर्ट डी ला तुम्ही काय करत आहात, लॉजिक 1 पाठवत आहात, म्हणजे दिस इज ॲक्ट ॲज अन आउटपुट पोर्ट. कॉल फॉर द डिले. हिअर टू इनिशियलाइज द LCD 38H is required. Then the LCD blink, LCD on, cursor on, then blink the cursor, then clear the LCD pin, then starting address is the 80H. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ह्या काही LCDच्या कमांड्स आहे. तर 38H ने तुम्ही इनिशियलाइज करतात. LCD on, cursor on, clear the display and the starting line of the programming is the 80H. ही तुमची लाईन जी आहे, ही याचा ॲड्रेस आहे 80H आणि याचा 0CH ॲड्रेस आहे. ओके. याचं तुमचं काय 80H आहे, सॉरी याचं काय C0H हा याचा ॲड्रेस असणार आहे. ठीक आहे. तर यानंतरून आपण काय बघणार आहे, हा तुमचा इनिशियलायझेशनचा पार्ट झाला. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा पार्ट जो आहे, त्याच्यामध्ये वाईल LCD कमांड रजिस्टर. मग कमांड देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, टेक द व्हॅल्यू इनटू द डी पोर्ट. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही जी पण काय व्हॅल्यू आहे, ही डी पोर्टला आपण पाठवली. त्याच्यानंतर बघा, पोर्ट बी ला आपण काय केलंय, RS आणि अनेबल पिन कलेक्ट केलेला आहे. मग यामध्ये बघा, सगळ्यात पहिले तुम्ही RS ला काय करत आहात, 0 पाठवत आहात. अनेबलला लॉजिक हाय टू लो पाठवलं. हाय टू लो जेव्हा तुम्ही पाठवता तेव्हा ते LCD काय होते, ऍक्टिव्ह होणार आहे तुमचं. LCD काय होणार आहे, अनेबल होणार आहे. मग कमांड रजिस्टर पाठवल्यानंतरून हे एक्झिक्यूट होणार आहे. याला कॉल आपण डिले केला. त्याच्यानंतर आपण काय करूया, डेटा रजिस्टर कसा कॉल करायचं बघूया. टेक द व्हॅल्यू इनटू द पोर्ट D. RS is equal to 1, that is mean it is act as a data register. Then high to low pulse we can send. मग यामध्ये बघा, पिन नंबर 2 ला हाय पाठवलंय, नंतर सगळीकडे लो ठेवलंय, नंतर याला 0 केलं, नंतर पुन्हा आपण हे काय केलं, 1 केलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाय टू लो पल्स तुम्ही इथे पाठवली. हे आहे डेटा रजिस्टर साठी आणि हा आहे कमांड रजिस्टर साठी. त्याच्यानंतर वाईल LCD स्ट्रिंग प्रिंट अनसाइन कॅरेक्टर I, unsigned character I, for I is equal to 0 and string is not here, the string is equal to 0, no, then it will be going to increment. जेवढं पण स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर असतील ते I असणार आहे आणि ते जे कॅरेक्टर आहे आपण ते काय करणार, LCDच्या डेटामध्ये घेणार आहोत आणि ते आपण या ठिकाणी आपण याला डिलेनी कॉल करणार. डिले थोडंसं दिल्यानंतरून जेवढं पण आपला डेटा आहे तो पूर्णपणे आउटपुट दिसल्यानंतरून तो पुन्हा रिव्हर्स होईल. मग या प्रोग्राममध्ये तुम्ही आता असं बघितलं आहे का, पार्ट 1 आहे हा
पार्ट 2 हा तुम्ही इथे बघितला. पार्ट 3 मध्ये तुमचा कमांड रजिस्टर आहे. नंतर हा डेटासाठी तुम्ही कॉल केला आणि हे स्ट्रिंगसाठी पार्ट नंबर 5 आहे. अशा ह्या पार्टमध्ये तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमचा LCDचा प्रोग्राम हा इझिली होतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय मेन प्रश्न विचारले जातील का व्हॉट इज द पिन नंबर ऑफ व्हॉट इज द टू सेट द कॉन्ट्रास्ट लेवल ऑफ LCD. So the pin number 3 is act as a V which set the contrast level of the LCD. Then what is the function of RS? RS is the command register. When it is a 0, then it is act as a command. We can provide the command LCD on, cursor on, blink the cursor, clear the LCD. नंतर त्याच्यामध्ये डेटा टाईप करायचा असेल तर तुम्हाला RS is equal to 1 करायला लागेल. लिहायचं असेल तर RW is the 0 आणि रीड करायचं असेल LCD वरचं तर RW is equal to 1. मोस्टली आपण राईट करतो त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपण हे 0 यामध्ये घेतलं आहे. So hope so all of you getting what is meant by the LCD. LCD stand for the liquid crystal display. How it is the interfacing. So this is the interfacing diagram. So all of you getting how to interface it. So hope so all of you getting how the LCD will be interfaced. On the next lecture we will be going to discuss the next one part, that is the DAC interfacing. DAC stand for digital to analog converter, and to generate square wave, triangular wave and sawtooth waveform by using the digital to analog converter. So stay tuned with the tutorial. Thank you so much.